तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। हाथों से वार कर देना, प्यार भर देना, लाना मेरी बाहों में, और मैं दिल नहीं रहना, तो ये क्यों भैया, ना बनाया सोने। You're a superhero. ओके तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत. आल्याच्यानंतर इथून मित्रांनो आपले ऑनलाईन मशीन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल. इथं सुरुवातीला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. मी मित्रांनो तुम्हाला बिटमार्क्स सांगायचे केबीट जे आहेत ते आपल्या वेबसाईटवरती दिलेलं आहे. वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ती मित्रांनो तुम्हाला कसं ॲड करायचं माहीत नसेल तर तुम्ही मित्रांनो व्हिडिओ खाली ती लगेच खाली व्हिडिओ दिलेला आहे ते लगेच तुम्ही बघून घ्या. तर आपला मित्रांनो अशा वेळी 19 सेकंदाचे बिटमार्क्स आहे. सुरुवातीला यायचं आहे. परत प्लस होती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला कोणता फोटो पाहिजे सुरुवातीला तो तुम्ही तुमच्या इच्छेनुसार अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. तिची लेअर जी आहे ती पुढच्या बिटपर्यंत ओढायची आहे. परत प्लस होती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि ते एक एक करून सर्व फोटो जे आहेत तिथून व्यवस्थित ते ॲड करून घ्यायचे आहे. बघू शकता मी कशाप्रकारे फोटो जे आहेत तिथून ॲड करत आहे. एखादा फोटोला मित्रांनो फील्ड कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. मी आपला फोटो जो आहे तिथून व्यवस्थित ॲडजस्टमेंट होऊन जाईल. तर मित्रांनो मी फोटो जे आहेत इथून व्यवस्थित त्या सेट करून घेतो. तो पण तुम्ही जर अजून देखील आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. कारण की आपल्या चॅनलवरती मित्रांनो आपण अशाच प्रकारे जे आहेत ती व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या. आणि मित्रांनो आपण बॅनर पण शिकवतो त्यामुळे एवढा काय विषय नाही. त्यामुळे चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर बघू शकता मी कशाप्रकारे फोटो जे आहेत ते ॲड करून घेत आहे. ओके तर मित्रांनो मी फोटो ॲड करून घेतलेले आहेत. ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे. इथून आपण शेकेपर दिलेला आहे. इथून ओपन करून एक नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट मित्रांनो याचा कॉपी करायचा आहे. थोडं बॅक यायचं आणि आपल्या परत बिटमार्क्स सॉन्गमध्ये यायचं आहे. बिटमार्क्स सॉन्गमध्ये आल्याच्यानंतर एक नंबरचा फोटोला हा जो इफेक्ट आहे हा इथून पेस्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट जे आहे हा पुढे पेस्ट करत जायचा आहे. मी सांगणार आहे मित्रांनो कुठेपर्यंत हा इफेक्ट जो आहे इथून पेस्ट करून घ्यायचा आहे. इथून पुढच्या फोटोला पण आपण हा जो इफेक्ट आहे हा इथून पेस्ट करून घेतल्याच्यानंतर इथं मित्रांनो तुम्हाला 5.23 सेकंद पाठीमागे जे फोटो आहेत त्या सर्व फोटोना हा जो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. थोडंसं बॅक घ्यायचं आहे. परत आपल्या शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन इफेक्ट मित्रांनो कॉपी करायचा आहे आणि थोडं बॅक यायचं आहे. आणि परत आपल्या बिटमार्क्समध्ये यायचं आहे. बिटमार्क्समध्ये आल्याच्यानंतर जिथं आपण इफेक्ट पेस्ट केला होता त्याच्या पुढच्या फोटोजवळ येऊन या सर्व फोटोना मित्रांनो इफेक्ट जो आहे इथून एक एक करून पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट करण्यासाठी मित्रांनो सिंपली तुम्हाला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट आपला जो इथून पेस्ट करून घ्यायचा आहे. इथं मित्रांनो 19.28 सेकंदाच्या पाठीमागे फोटो आहे त्याला हा जो इफेक्ट आपण पेस्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर थोडंसं आपण बॅक यायचं आणि शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. परत शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन तिथे इफेक्टचा कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आणि आपल्या बिटमार्क्समध्ये यायचं आहे. बिटमार्क्समध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो ज्या पुढचा आपण फोटो इफेक्ट जो आहे त्या फोटोला इफेक्ट हा जो इथून पेस्ट करून घ्यायचा आहे. परत थोडंसं बॅक यायचं आहे. शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. लास्टच्या फोटोवरती क्लिक करून लास्टचा इफेक्ट आहे मित्रांनो आपला हा कॉपी करायचा आहे. बॅक यायचा आहे आणि आपल्या बिटमार्क्समध्ये यायचं आहे. परत बिटमार्क्समध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो ह्याच्यामध्ये जेवढे आपले फोटो उरले असतील त्या सर्व फोटोंना मित्रांनो हा जो इफेक्ट आहे हा एक एक करून इथून पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके तर मित्रांनो ही पेज इथून पेस्ट करून घेतलेले आहेत. पेस्ट करून घेतल्याच्यानंतर परत मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तिथून हिंदवी नाव तुम्हाला PNG दिलेला आहे इथून ॲड करून घ्यायचं आहे. तिची लेअर पूर्ण व्हिडिओ होती घेऊन इथं मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. मित्रांनो आहे असा मित्रांनो PNG खाली ओढत आणायचं आहे. तुम्हाला साईज कमी जास्त करायची असेल ती तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो परत सुरुवातीला यायचं आहे. प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तुमचा मित्रांनो इंस्टा यूट्यूबचा जो काही लोगो असेल तो लोगो इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर तुम्ही माझा लोगो ॲड करून घेतलेला आहे. आणि मित्रांनो मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन थोडासा लहान करून परत एक नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून तुम्हाला मित्रांनो जिथं पाहिजे असेल तिथं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सेट करून घ्यायचं आहे लोगो. तर मी सेंटरला सेट करून घेतलेला आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे. वरती सेटिंग्स आला शेअर्स आयकन आहे त्यावरती क्लिक करून इथून आपला व्हिडिओ जो आहे इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती मला कमेंट करून नक्की सांगा.
आणि अजून एक जो व्हिडिओ आपल्याला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.